साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-KYCची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-KYC ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत. योजना मार्च 21वा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. अंतिम यादीनुसारच बहिणींना लाभ मिळणार आहे. आता ही अंतिम यादी कशा प्रकारे तयार केली जाणार आहे, कोणत्या लाडकी बहिणी पात्र असणार आहे, तुम्हाला पुढे जाऊन पैसे मिळणार का नाही, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. योजना यात्रावरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना ई-KYC संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणं, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC केली नाही त्या लाडक्या बहिणीचे या यादीमध्ये नाव नसणार आहे. म्हणजे अंतिम याद्या तयार होत आहेत. या याद्यामध्ये त्याच लाडक्या बहिणींचं नाव आहे ज्या लाडक्या बहिणीची ई-KYC झालेली आहे. या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला आता पुढे जाऊन पैसे मिळणार आहे. अंतिम यादी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी एप्रिल 30 तारखेपर्यंत ई-KYC पूर्ण केलेली आहे, दुरुस्ती केलेली आहे, त्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. ही ई-KYC करण्याची सर्वात शेवटची संधी आहे. यानंतर तुम्हाला कोणतीही संधी मिळणार नाही. अपात्र बहिणींना पुन्हा संधी जूनमध्ये असणार आहे. म्हणजेच ई-KYC प्रक्रिया परत एकदा जूनमध्ये सुरू होणार असं GR मध्ये सांगण्यात आले होते. मात्र त्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे सुरू होते. ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे 70 ते 71 लाख लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आले त्यांना संधी देतील का नाही ह्याची गॅरंटी नाही. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, पुढील जे हप्ते मिळणार आहे तुम्हाला 1500 रुपयेच आता सध्या जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे. ई-KYC दुरुस्ती झालेल्या बहिणींना फेब्रुवारी हप्ता जमा झाला आहे. आता मार्चचे 1500 देखील मिळणार आहे. ई-KYC न चुकता केलेल्या बहिणींना पैसे मिळणार आहे. ज्यांची चूक झालेली आहे ते काय करू शकतात, ई-KYCची संधी आहे ते जाऊन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई-KYC करू शकता. सोपी पद्धत आहे. आधार क्रमांक टाका, कॅप्चे टाका, त्यानंतर मी सहमत आहे टाकून OTP पाठवावरती टाकल्यानंतर तिथे 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे व सक्सेसफुली तुम्हाला ई-KYC करून घ्यायची आहे. त्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. KYC दुरुस्ती प्रक्रिया न चुकता केली तुम्ही किमान 10 ते 15 दिवस आधी जर केली असेल तर तुमचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुमचे पैसे मिळणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आत्ताच ई-KYC करून घ्या, जेणेकरून काय होईल की तुमचे पैसे बंद होणार नाही. कारण मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहे की अंतिम यादी जी आहे ते दुरुस्ती प्रक्रियाची तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचे पैसे 1500 रुपये सुरू होणार आहेत. आधार सेडिंग स्टेटस महत्त्वाचं आहे. इनॅक्टिव्ह आहे का तपासा, जेणेकरून वितरण आता लवकरच सुरू होईल. GR येण्याची शक्यता आहे उद्या किंवा परवा. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही लवकरात लवकर ही दुरुस्ती प्रक्रिया करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मार्चचे पैसे देखील मिळणार आहेत. KYC चुकली होती व तुमची झाली नाही, तुम्हाला हप्ता मिळणार नाही. KYC यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही, तुम्हाला पैसे मिळणार नाही. रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिला आहेत त्या देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तुम्ही जर या पात्रता यादीमध्ये आहे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व व निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आहे, तुमचे पैसे मिळणार आहेत. तुमचे वय 21 ते 65 वर्ष आहे, तुम्हाला मिळणार आहेत पैसे. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते आहे. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्ही ते पात्र असणार आहे. अपात्र यादी तुम्ही पाहू शकता. तुमचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबाचे सदस्य आयकरदाता म्हणजेच जे टॅक्स फिलर आहेत त्यांना पैसे मिळणार नाही, किंवा सरकारी नोकरदार आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत, किंवा दुसऱ्या योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता ई-KYCची जी प्रक्रिया जवळजवळ सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेली आहे. मुदतवाढ देण्यात आली होती व त्या लाडक्या बहिणींनी अजूनही तुम्ही ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया केली नसेल तर करून घ्या, कारण नवीन ई-KYC तर बंद आहे. ज्यांची ई-KYC झालेली आहे त्याच लाडक्या बहिणींना आता 1500 सुरू राहणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो मार्चच्या हप्त्याचं वितरणाबाबत अपडेट येईल. GR सुद्धा होईल व त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर पैशांचं वितरण देखील होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमची ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली का नाही, तुम्हाला ई-KYC करताना काही अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या
फेसबुक पेज योजना यात्राला फॉलो करा व आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.